नमस्कार. दिवसाला फक्त 40 रुपये वाचून करोडपती होऊन निवृत्त होता येईल. हे कोणी सांगितलं तर खरं वाटेल. हे शक्य आहे का? हो, हे अगदी शक्य आहे आणि आज आपण नेमक्या याच विषयावर जरा खोलात जाऊन बोलणार आहोत. अच्छा. पी.व्ही. सुब्रमण्यम यांचं एक पुस्तक आहे, रिटायर रिच इन्व्हेस्ट ₹40 अ डे. नावच सांगते सगळं. हे खास भारतीय वाचकांसाठी लिहिलेलं पर्सनल फायनान्सवरचं एक लोकप्रिय पुस्तक आहे. बरोबर. म्हणजे आज आपण या पुस्तकातून हे समजून घेणार आहोत की अगदी छोटी पण नियमित गुंतवणूक ती सुद्धा दीर्घकाळात कशी मोठी संपत्ती बनू शकते. बरं, मग सांगा पुस्तकाचा मुख्य दावा काय आहे? म्हणजे रोज 40 रुपये, महिन्याला साधारण 1200 रुपये. हो. आणि त्याने म्हणे वयाच्या 60त 1.5 ते 2 कोटी मिळू शकतात. हे ऐकायलाच म्हणजे अविश्वसनीय वाटतंय. हे कसं काय होतं? हं. यात म्हणजे काही जादू वगैरे नाहीये. अच्छा. हे आहे चक्रवाढ व्याज, ज्याला आपण पॉवर ऑफ कंपाऊंडिंग म्हणतो. त्याचं सामर्थ्य आहे हे. पॉवर ऑफ कंपाऊंडिंग. हो, इथेच खरी गंमत आहे. बघा, वेळ आणि गुंतवणुकीतलं सातत्य या दोन गोष्टी एकत्र आल्या की संपत्ती तयार होते. तुम्ही किती कमावता याला महत्त्व आहेच, पण त्याहून जास्त महत्त्वाचं काय तर तुम्ही कधी सुरुवात करता आणि किती नियमितपणे टिकून राहता. पण एक मिनिट, हे 1.5 ते 2 कोटी जमवण्यासाठी 12% परताव्याचं गणित आहे, बरोबर? हां, 12% परतावा तो कितपत खरा असतो, म्हणजे मिळतो का खरंच? आणि हे चक्रवाढ व्याज ते नेमकं कसं काम करतं, सोप्या भाषेत सांगाल? हो, नक्कीच. चांगला प्रश्न आहे. बघा, 12% परतावा हा म्हणजे इक्विटी म्युच्युअल फंडांसारख्या गुंतवणुकीतून आपण दीर्घकाळात अपेक्षा करू शकतो. हा एक सरासरी आकडा आहे. अर्थात शेअर बाजारात जोखीम असतेच, परताव्याची हमी कुणी देत नाही. बरोबर. पण 30-35 वर्षांसारख्या लांब मुदतीत असा सरासरी परतावा मिळणं शक्य आहे, असं मागचा डेटा सांगतो. आणि चक्रवाढ व्याज म्हणजे काय? अगदी सोपं आहे. तुमच्या मुद्दलावर जे व्याज मिळतं, हो, त्यावर परत व्याज मिळायला लागतं. व्याजावर व्याज. उदाहरण घ्या, समजा वयाच्या 25व्या वर्षी कोणी दर महिना 1,200 रुपये गुंतवायला सुरुवात केली आणि आपण धरू की सरासरी 12% परतावा मिळाला. तर वयाच्या 60त म्हणजे 35 वर्षांनी त्याच्याकडे जवळपास 1.7 कोटी रुपये जमू शकतात. अरे वा! पण इथेच खरी मेख आहे. जर हीच सुरुवात 10 वर्ष उशिरा केली, म्हणजे वयाच्या 35व्या वर्षी, अच्छा, तर तेवढेच पैसे जमवण्यासाठी दर महिन्याला जवळपास तिप्पट रक्कम गुंतवावी लागेल. म्हणजे साधारण 3600 रुपये दरमहा. अरे बापरे! म्हणजे वेळेचं महत्त्व किती जबरदस्त आहे. उशीर म्हणजे फक्त वेळ गेला असं नाही, नाही. तर जास्त पैसे टाकून सुद्धा तेवढंच टार्गेट गाठायची वेळ येते. याचा अर्थ सरळ आहे की अगदी कमी पैशांनी का होईना, पण सुरुवात लवकर करायला हवी. अगदी बरोबर. आणि त्यासाठी सगळ्यात सोपा आणि शिस्तबद्ध मार्ग कोणता असेल तर तो म्हणजे SIP, सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. SIP. दर महिन्याला एक ठरलेली रक्कम बँक खात्यातून आपोआप कापली जाते आणि गुंतवली जाते. यामुळे नियमितता येते. बाजारात तेजी असो वा मंदी, आपली गुंतवणूक सुरू राहते. भावनेच्या भरात निर्णय घेणं टळतं. हे महत्त्वाचं आहे. पण असंही होतं ना की लोक सुरुवात करतात, पण मग ध्येय गाठता येत नाही. पुस्तकात काही चुका सांगितल्या आहेत का ज्या टाळायला हव्यात? हो, नक्कीच सांगितले आहेत. सगळ्यात मोठी चूक तर आपण आत्ताच बोललो, उशीर करणं. बरोबर. दुसरी चूक म्हणजे अनेक लोक फक्त PF वर अवलंबून राहतात. रिटायरमेंटसाठी फक्त प्रॉव्हिडंट फंड पुरेसा नाही. तो महत्वाचा आहे, पण महागाईचा विचार केला तर तो एकटा पुरणार नाही बहुतेक वेळा. महागाई. तिसरी चूक म्हणजे गुंतवणुकीच्या नावाखाली चुकीची विमा उत्पादनं विकत घेणं. म्हणजे युलिप किंवा एंडोमेंट प्लॅनसारखे प्रकार. यात विमा आणि गुंतवणूक एकत्र असते, पण खर्च जास्त आणि परतावा कमी असं होऊ शकतं. अच्छा. आणि चौथी चूक म्हणजे महागाईचा विचारच न करणं. आज 1 कोटी खूप वाटू शकतात, पण 30 वर्षांनी त्याची किंमत खूप कमी झालेली असेल. म्हणजे या सगळ्या चुका टाळण्यासाठी आणि योग्य गुंतवणूक करण्यासाठी आर्थिक साक्षरता, फायनान्शियल लिटरसी किती गरजेची आहे? अगदी बरोबर. इथेच येतो मुद्दा आर्थिक साक्षरतेचा. आपण पैसे कुठे लावतोय, त्यात धोका किती, खर्च किती कापला जातोय, हे समजून घेणं खूप आवश्यक आहे. म्युच्युअल फंड म्हणजे काय, ॲसेट अलोकेशन म्हणजे काय, म्हणजे पैसे एकाच ठिकाणी न ठेवता इक्विटी, डेट, सोनं यात कसे विभागायचे, हे बेसिक जरी कळलं ना, तरी आपण कुणा एजंटवर किंवा सल्लागारावर उगाच अवलंबून राहत नाही.
तर थोडक्यात सांगायचं तर हे काही झटपट श्रीमंत व्हायची स्कीम नाहीये. हा हळू पण स्थिरपणे शिस्तीने संपत्ती बनवण्याचा मार्ग आहे. म्हणजे पुस्तकातले कृती करण्याजोगे मुद्दे काय आहेत? SIP लवकर सुरू करा, अगदी 500 रुपयांपासून पण चालेल. हो, अगदी. गुंतवणुकीचा वर्षातून एकदा आढावा घ्या, पण रोजच्या मार्केटच्या चढ उतारांनी घाबरू नका. विमा आणि गुंतवणूक एकत्र असलेली किंवा फार क्लिष्ट उत्पादनं टाळा. आणि शक्य असेल तर गुंतवणूक ऑटोमेट करा. अगदी बरोबर. आणि या पुस्तकाचं वैशिष्ट्य म्हणजे याचा दृष्टिकोन पूर्णपणे भारतीय आहे. आकडेवारी रुपयांमध्ये, भाषा सोपी. परत एकदा ते आकडे बघा. 1200 रुपये महिना, सरासरी 12% परतावा 35 वर्षांसाठी. आणि परिणाम 1.5 ते 2 कोटींचा निधी. हे फक्त आकडे नाहीत, हे योग्य पद्धतीने गुंतवणूक केली तर सत्यात उतरू शकतं. तर या सगळ्या चर्चेचा आपण सारांश कसा काढू शकतो? मुख्य गोष्ट हीच की सुरुवात लवकर करा, शिस्त ठेवा, नियमित गुंतवणूक करा. रक्कम छोटी असली तरी चालेल आणि मग चक्रवाढ व्याज आपलं काम करतं. हो, पुस्तकातलं एक वाक्य मला खूप आवडलं. ते म्हणतात, गुंतवणूक करणं हे दात घासण्यासारखं आहे. कदाचित कंटाळवाणं वाटेल, पण आवश्यक आहे. आज नाही केलं तर लगेच काही त्रास जाणवणार नाही, पण वर्षानुवर्ष टाळलं तर फक्त पैशांचंच नाही, त्याहून मोठं नुकसान सोसावं लागेल. कृती न करण्याचा परिणाम किती मोठा असू शकतो हे यातून कळतं. खरंय. आणि शेवटी एक विचार, या आकड्यांच्या पलीकडे जाऊन अशी कोणती एखादी छोटीशी पण सातत्यपूर्ण सवय आहे, मग ती आर्थिक असो किंवा इतर कोणतीही, जी आजपासून सुरू केली तर भविष्यात मोठे सकारात्मक बदल घडवू शकेल? यावर नक्कीच विचार करायला हवा.